पाहिजे। अर्थसंकल्पातला 15% वाटा अनुसूचित जातीला मिळालाच पाहिजे। आमचा वाटा मिळालाच पाहिजे। रिपब्लिकन पक्ष गोळीबारचा, रिपब्लिकन पक्ष गोळीबार। खाली घे ना, खाली घे ना बहन। धन्यवाद। आज आझाद मैदानामध्ये हा जो मोर्चा रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या वतीने आम्ही आणलेला आहे, राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। अर्थसंकल्प मागच्या शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सादर केला। त्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जो निधी ठेवायला पाहिजे, त्या अनुषंगाने आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की राज्य सरकारने 21 जून 1979 साली एक GR काढलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे। त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने 15% अर्थसंकल्पातला वाटा जो आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि तो राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारकडूनच होत नाही आहे। आज जवळजवळ 48 वर्ष झाले या शासन निर्णयाच्या नंतर, मात्र अद्यापपर्यंत अनुसूचित जातीसाठी 15% वाटा अर्थसंकल्पातला अनुसूचित जातीसाठी ठेवला जात नाही। जो काय थोडाफार वाटा ठेवला जातो तो सुद्धा वेगवेगळ्या खात्यांच्या कामासाठी, विशेषतः जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि आता गेल्या 2-2.5 वर्षापासून लाडक्या बहिणींच्यासाठी सुद्धा याच अनुसूचित जातीचा जो वाटा आहे त्याच्यातून लाडक्या बहिणींना वाटा दिला जातो, त्याच्यातून वारकऱ्यांना वाटा दिला जातो। वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या इतर डिपार्टमेंटच्या ज्या आहेत, इतर विभागाच्या आहेत, त्या इतर विभागांच्या योजनांसाठी अनुसूचित जातीचा जो वाटा आहे अर्थसंकल्पातला तो खर्च केला जातो। त्याच्यामुळे तो अनुसूचित जातीच्या विकासासाठी उपयोगाला यायला कमी पडतो आहे आणि त्याच्यामुळे जे स्कॉलरशिप आहे, जी फ्रीशिप आहे, म्हणजे मोफत शिक्षण असेल, शिष्यवृत्ती असेल, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ती मिळत नाही। आणि आता पुष्कळ कॉलेजेस जे आहेत त्या खाजगी संस्थांच्याकडे गेलेले आहेत। युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या डीम युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत, अल्पसंख्याकांच्या युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत। त्या ठिकाणी कुठलंही आरक्षण नाही आहे, कुठलाही निधी तिथं नाही आहे, फेलोशिप नाही, स्कॉलरशिप नाही, मोफत शिक्षण नाही आहे। त्याबरोबर PhDच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा विषय आहे। मागच्या वेळेला या आझाद मैदानामध्ये 50-50 दिवस त्यांना उपोषण करावं लागलेलं आहे। म्हणजे जो निधी या समाजाच्या विकासासाठी वापरायला पाहिजे तो निधी उपलब्ध न झाल्यामुळे किंवा कमी पडल्यामुळे समाजाच्या विकासाला त्याचा उपयोग होत नाही। परदेशी शिक्षणासाठी उत्पन्नाची 8 लाख ठेवलेली आहे। ज्या परदेशी संस्थेमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लागतो त्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे, त्याच्या पात्रतेप्रमाणे, त्यावेळेस त्याच्या कुटुंबियांच्या, पालकांच्या खात्यावर 15 ते 20 लाख रुपये लागतात आणि सरकार म्हणते 8 लाखाची मर्यादा ठेवली। म्हणजे तुम्हाला परदेशी शिक्षणाला आमच्या विद्यार्थ्यांनी जाऊ नये अशी तुमची इच्छा आहे का? बरं, केंद्र सरकारकडून मिळणारे जी वाटा आहे तोही मिळत नाही आहे। म्हणजे आमचा जो निधी आहे तो आमच्या विकासाला वापरण्यासाठी उपलब्ध होत नाही किंवा तो दुसऱ्यांच्यासाठी वापरला जातो। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की इतर राज्यामध्ये जसं कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र आहे, तामिळनाडू आहे, या राज्यांनी कायदा केला की अनुसूचित जातीचा जो निधी आहे तो इतरत्र कुठेही वळवता कामा नये यासाठी त्यांनी कायदा केलेला आहे। आपल्या राज्याने सुद्धा या अधिवेशनामध्ये हा कायदा करावा, कारण विधिमंडळात कायदे केले जातात आणि म्हणून आमचं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की आपल्या राज्याने सुद्धा हा कायदा करावा।
आणि 15% वाटा ठेवून तो इतरत्र कुठेही न वळवता निव्वळ अनुसूचित जमातीच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांसाठी, त्या विकासासाठी तो कसा उपयोगात येईल याच्यासाठी शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सरकारी नोकऱ्या गेले कित्येक दिवस भरती प्रक्रिया नाही आहे. सरकारी नोकऱ्यांमधला बॅकलॉग आहे. SC STचा आहे, VJNTचा आहे, OBCचा आहे आणि जनरलचा पण आहे. सरकारने ती भरती प्रक्रिया सुरू करावी. त्याचबरोबर आता सरकारने कंत्राटी पद्धत सुरू केली भरतीच्या ऐवजी. त्या कंत्राटी पद्धतीमध्ये त्यांचे जवळची लोक आहेत 9 कंपन्या, त्यांना त्यांनी दिलं आहे. बरं, या 9च्या 9 लोकांना आमचं सांगणं आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की यांना तुम्ही रिझर्वेशनची पॉलिसी जी आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे त्याची अंमलबजावणी तुमच्या कंत्राटी पद्धतीत सुरू करा. त्याचबरोबर खाजगी कंपन्या, मोठमोठ्या खाजगी कंपन्या आहेत. आता सरकारी नोकऱ्या कमी पडल्यात आणि एज्युकेशन चांगलं असल्यामुळे, शिक्षण चांगलं असल्यामुळे, पात्रता चांगली असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत. परंतु त्या नोकऱ्या मिळतानासुद्धा त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणजे अगदी 10% आत आहे, 5% आसपास आहे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की खाजगी क्षेत्रातसुद्धा रिझर्वेशनचं धोरण लागू करावं. दुसरी गोष्ट अशी आहे की गैर हस्तांतरित जे महारवतनी जमिनी आहेत त्या बळकावलेल्या आहेत. त्या महारवतनी जमिनी पुन्हा आमच्या वतनदारांना परत कराव्यात. मुंडव्याला मोठा घोटाळा झाला, त्याच्यामध्ये आता राज्यसभेला ज्यांना खासदार केलं बिनविरोध ते अजितदादाचे चिरंजीव आहे. त्या कंपनीच्या एका महिला अधिकाऱ्याला अरेस्ट केली आहे. परंतु मुख्य आरोपी कुठे आहेत? म्हणजे तुम्ही सत्तेतले पार्टनर म्हणून, मित्रपक्ष म्हणून तुम्ही यांना पाठीशी घालणार, यांना वाचवणार आणि यांनी करोडोचे घोळ करायचे, यांनी महारवतनी जमिनी बळकावायच्या, याच्यावर सरकार काय करणार आहे की नाही? सरकारची भूमिका काय आहे? यांना पाठीशी घालण्याची भूमिका सरकारची आहे का? हे प्रचंड श्रीमंत लोक आहेत, सत्तेतले वाटेकरी आहेत आणि म्हणून यांच्यावर कारवाई करायची नाही असं काय सरकारचं धोरण आहे का? आता मध्ये अजितदादा वारल्यावर सगळेजण अजितदादावर चांगलं बोलले, आम्हालाही वाईट वाटलं. अजितदादाचे आमचेही चांगले संबंध होते. परंतु अजितदादा हयात असताना अजितदादावर जे आरोप झाले त्याचं काय? त्या 70,000 कोटीचं काय? वेगळ्या घोटाळ्यांचं काय? आणि आताही जे घोटाळे चालले त्याचं काय? अजितदादाच्या विमान अपघाताच्या चौकशीचं काय? या सगळ्याच गोष्टी आहेत ना. म्हणजे सगळे जवळची लोक जी आहेत ती वाचवण्याचा प्रयत्न हे सरकार करतं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सरकारने निपक्षपातीपणे अगदी महारवतनी जमिनीच्या प्रकरणातली चौकशी असेल, अजितदादाच्या विमान अपघातातली चौकशी असेल, या निपक्षपातीपणे केल्या पाहिजेत आणि त्याच्यातले जे खरे आरोपी आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा, सगळे आजी माजी आमदार खासदार जे आहेत ना, माजी आमदार आणि माजी खासदार हे सगळे करोडपती आहेत. तुम्ही 8 लाखाची क्रिमिनल लावता शासकीय कर्मचाऱ्यांना आणि हे करोडपती यांना तुम्ही पेन्शन देता, यांना लावा ना क्रिमिलेअर. करोडोची संपत्ती आहे, यांच्या संपत्तीचे विवरण तुमच्याकडे निवडणूक आयोगाकडे ते इलेक्शनच्या वेळेला सादर करतात. मग ज्याची प्रचंड संपत्ती आहे तो पराभूत झाल्यानंतर त्याला पेन्शन कशाला चालू करता? आणि तो मेल्यानंतर त्याच्या बायकोला पेन्शन कशाला पाहिजे? तुमच्याकडे आहे ना. संपत्ती नसेल अशा पूर्वीचे जे काही प्रामाणिक लोक होते, आमदार माजी खासदार, त्यांचं ठीक आहे. परंतु जी मंडळी करोडपती आहेत त्यांच्यासाठी शासनाचा निधी देऊ नका, त्यांना पेन्शन बंद करा, त्यांना क्रिमिलेअर लावा. ही आमची भूमिका आहे. महाबोधी बुद्धविहार त्याच्यासाठी गेले वर्षभर आंदोलनं चालू आहेत. मी राज्य सरकारला विनंती करतो की महाबोधी बुद्धविहाराच्या संदर्भात ते बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. त्याच्या संदर्भातला जो BT ॲक्ट 49चा जो आहे तो रद्द झाला पाहिजे, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी. आता UGCने एक नियमावली निर्माण केली. यापूर्वी SC STच्यावर अन्याय झाला तर ते दाद मागता येत होती. आता त्याच्यामध्ये त्यांनी OBCला सुद्धा घेतलं. याच्या विरोधात मोठ्या संख्येने उच्चवर्णीय समाज रस्त्यावर उतरला. एका बाजूला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि OBCची लोकंसुद्धा रस्त्यावर उतरलेली आहेत. संख्येने हा समाज मोठा आहे.
या समाजाच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. UGCची जी नियमावली आहे ती कायम करावी अशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी. गायरान जमिनीच्या पट्ट्यांचा विषय असेल, शहरी आणि ग्रामीण भागातल्या तुमच्या घरकुल योजनेच्या अनुदानाचा विषय असेल तो दुप्पट करण्याचा, असे कितीतरी विषय, अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, कोतवाल आहेत, या सगळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यापूर्वीच आम्ही आमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे. ते नोटीस स्वरूपात दिलं होतं. आजही आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदनाच्या प्रती पाठवलेल्या आहेत. आम्हाला अजूनही सरकारकडून कुणाचीही भेट मिळालेली नाही. आमच्या शिष्टमंडळाला आम्ही इथे दुपारी 12-1 वाजल्यापासून या आझाद मैदानामध्ये आंदोलन करतो आहे. मोर्चा आमचा इथे झाला आहे, परंतु शिष्टमंडळाला अद्यापर्यंत शासनाने भेट दिलेली नाही आहे. शासनाला आमचं सांगणं आहे की आमच्या जाणीवा, आमच्या संवेदना ज्या आहेत तर तुमच्या संविधानासुद्धा बोथट झाल्यात की काय. आमच्या संविधानाची जाणीव ठेवून तुम्ही आमच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवा आणि आमची जी मागण्या आहेत ह्या मागण्या न्याय मागण्या आहेत, जनतेच्या मागण्या आहेत. या मागण्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे गृह खातं आहे. आता काल परवाची बातमी आहे, बुलढाण्यातल्या 200 महिला गायब आहेत. गृह खातं करतंय काय? दलितांच्यावर अत्याचार सुरू आहेत आजही, महिलांच्यावर अत्याचार सुरू आहेत आजही. मग गृह खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे गृह खातं आहे. मग असं असताना त्यांचं गृह खातं करतंय काय? पोलीस प्रशासन झोपलं आहे का? हा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तातडीने महिलांची सुरक्षितता आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची सुरक्षितता